नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास पुन्हा चर्चेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन. मुंबईतल्या चर्चित दलित वस्तीत पुन्हा पुनर्विकासाची हालचाल. या भागात पहिल्या टप्प्यातील 4053 झोपड्यांसाठी पुनर्वसनासाठी MMRDAनं मे महिन्यात निविदा मागवलेल्या. या निविदा 4 कंपन्यांना देण्यात आल्या होत्या. आता पहिल्या टप्प्यातील पुनर्विकास BG शिर्के समूहाकडे देण्यात आला आहे. त्याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळेकडून. शुभम. सौरभ, सध्या आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचा विकास अजून जोरात व्हावा यासाठी माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचं भूमिपूजन सोहळा सध्या घाटकोपर या ठिकाणी सुरू आहे. रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी सुरू आहे. खरं पाहायला गेलं तर मागील 50 वर्षांपासून जी आहे या ठिकाणी ही झोपडपट्टी वस्ती आहे आणि साधारणतः 20,000 ते 22,000 झोपडपट्ट्या या 3 जे नगर आहेत, माता रमाबाई आंबेडकर नगर असेल, कामराज नगर असेल, या ठिकाणी होत्यात. आणि मात्र काही कायदेशीर बाबींमुळे इकडची परवानगी जी आहे पुनर्विकासाची ही मिळत नव्हती आणि ती मात्र आता मिळालेली आहे. महायुती सरकारकडनं या सर्व गोष्टी ज्या आहेत आता अचूकपणे ज्या आहेत त्या पार पडण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्येच आता भूमिपूजन सोहळा हा सध्या संपन्न होतोय. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्री गण हे सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भूमिपूजन सोहळा हा सध्या सुरू झालेला आहे. अर्थातच पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर जे आहे या भूमिपूजन सोहळ्याचं सुरुवात झालेला आहे आणि लवकरच इथे पुन्हा एकदा एक नवीन वस्ती उभारण्यात येणार आहे. सर्वांना स्वतंत्र असे 350 ते 350 स्क्वेअर फूटचे 1 BHK चे रूम्स हे देण्यात येणार आहेत आणि ज्यांची दुकानं आहेत त्यांना स्वतंत्र दुकान हे देखील देण्यात येणार आहेत आणि त्याचा भूमिपूजन सोहळा आता सुरू झालेला आहे. सौरभ. शुभम, किती टप्प्यांमध्ये हा विकास पार पडणार आहे? साधारणतः जी माहिती आपल्याला सध्या मिळत आहे तर 3 ते 4 वर्ष या सर्व विकास कामांना लागणार आहे. सर्व इमारती उभा होण्यासाठी लागणार आहे. तोपर्यंत सर्व जे इथे राहणारे झोपडपट्टीमध्ये राहणारे जे सर्व नागरिक आहेत, मुंबईकर आहेत, यांच्यासाठी वेगळी स्वतंत्र सोय जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे. पण मात्र मुंबईला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, महत्वाकांक्षी एक प्रकल्प आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती आजपासून होत आहे. सौरभ. ठीक आहे शुभम, धन्यवाद या माहितीबद्दल. तर रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास आता पुन्हा चर्चेत आहे. पहिल्या टप्प्याचं काम BG शिर्के समूहाला देण्यात आल्याची माहिती आहे.